त्यांची आई तिथे अजित नाही आहेत, आई दिसत नाही त्यांचं वय, अजित पवारांच्या आईचं वय तसं खूप आहे. इथे आहेत की नाही मला कल्पना नाही, पण फार्म हाऊसवर होत्या. तिकडे होत्या घरात जेव्हा त्यांचा अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं त्यांना. ही दृश्य आपण जी बघतोय. आणि हे फार कठीण आहे, म्हणजे आईला अशा प्रकारे मुलाचा अंतिम संस्कार बघणं म्हणजे फारच कठीण प्रसंग आहे. त्याच्यामुळे ते इथे असतील यावर थोडी शंका आहे. हो, तिथे बाकी परिवार त्यांचा तिथे आहे, त्यांचे बंधू मजामध्ये होते. सकाळी आपण बघत असताना श्रीनिवास पवार तिथे होते, सगळ्या पवार परिवाराचे सदस्य, नितीन गडकरी, हे सगळी मंडळी. सगळ्या राजकारणातली महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी एकही व्यक्ती नाही आहे की जी कालपासून बारामतीला आलेली नाही आहे. म्हणजे हा वेब त्यांचा आपण म्हणतो ना की सगळा अक्रॉस पार्टी अजित पवारांचं जे त्यांच्यावरती प्रेम करत आहे. तिथे उद्धव ठाकरे काल तिथे सहपरिवार तिथे होते. राज ठाकरे सकाळपासून कालपासूनच तिकडे आहेत. नितीन गडकरी आहेत. ही सगळी मंडळी सकाळपासून तिकडे आहे. देवेंद्र फडणवीस काल तिकडे होते. एकनाथ शिंदे तिकडे होते. गोव्याचे मुख्यमंत्री मगाशी प्रमोद सावंत तिकडे आपण स्टेजवरती तिथे बसलेले बघितले. म्हणजे आता पार्थिव पोचलेला आहे. होय, ते सलामी पोलीस बँड ज्या पद्धतीने येतो, ही सलामी शासकीय इतमामात त्यांच्यावरती जे अंतिम संस्कार केले जात आहेत त्यांचं अजित पवारांचं पार्थिव हे अंत्यसंस्कारासाठी आता जमलेला प्रचंड जनसमुदाय हे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती जिथे हा चौथरा उभारण्यात आलेला आहे. जितेंद्र पवार, रोहित पवार आपल्या लाडक्या दिसतात. अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय आणि हे या ठिकाणी पोलीस बँड पथक शासकीय इतमामामध्ये आदरणीय दादांना पार्थिव चालल्यानंतर मागे जर लोक बघितले तर प्रत्येकाचा रुमाल डोळ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण रडताना पाहतोय. पण साश्रू नयनांनी अजित पवारांना हा अखेरचा निरोप दिला जातोय. सहकार्य करायचं. आता पार्थिव त्या अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याकडे नेण्यात येत आहे. करायचं. आदरणीय दादा अनेक मंडळी आपल्याला जे दिसतात, कुटुंबापुरती राजकारणातली असो किंवा नाही चित्रपट क्षेत्रातली मंडळी असो. रितेश देशमुख मराठी अभिनेते तिकडे. म्हणजे संपूर्ण बारामतीचे एक कुटुंब, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण आदरणीय दादांवर भरभरून प्रेम करायचे. हे दादा आज आपल्यामध्ये नाहीये. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार ट्रायपॉड आपल्या सर्वांसाठी, प्रत्येकासाठी हा अत्यंत भावनिक क्षण. सन्मानाने ध्वज या ठिकाणी उतरवला जातोय.
पवित्रीधारणम् सवितृपः प्रसव उत्पूर्णाम्यचुद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः तस्य ते पवित्रपदे पवित्रभूतस्य तत्कामः पुने तच्छकेयम् नेत्राभ्यां मधुगोपस्पर्शः आचम्य मोगे साहेब गोत्रस्य पूर्वोच्चारते मङ्ग्रह प्रविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ गोत्रस्य परिवारातले सगळे सदस्य आपल्याला इथे दिसतात. विशेष करून सुनील तटकरे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आणि जवळचे मित्र. म्हणजे त्यांच्या मैत्रीबद्दल अनेकदा खरं तर त्यांची उदाहरणं दिली जातात की जशी मैत्री फार कमी वेळा अशी बघितली जाते. आणि ही कार्यकर्त्यांची कालपासून असे अनेक कार्यकर्ते कोणी फोटोज घेऊन येत आहेत, कोणी त्यांचे पोस्टर्स घेऊन येत आहेत. काल सवय आहे त्या शहराला दादा अमर आहे म्हणणं की ते जड जात खूप जड आहे. मला म्हणजे म्हणतो आपण बाळासाहेबांच्याच परत या बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब परत याच्या घोषणा देतात. त्याच्यात आज इथे परत या अजितदादा परत याच्या घोषणा इथे दिल्या जातात इथे लोक कार्यकर्त्यांकडून. आणि राणा जगजित सिंग यांच्याशी काल शेवटचं बोलणं अजित पवारांचं झालं होतं. त्यांचा शेवटचा फोन कॉल त्यांचा जो होता तो राणा जगजित सिंग यांना होता. जेव्हा ते मुंबईतून निघाले तेव्हा त्यांनी फोन केला की आपण बारामतीला भेटूया, असा त्यांचा फोन कॉल होता. त्यांचा शेवटचा फोन कॉल ते फ्लाईटमध्ये जाण्यापूर्वी ते त्यांचे भाचे आहेत राणा जगजित सिंग त्यांचे. तसे अजित पवार पद्मसिंग पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ, सुनेत्राताई सख्खे भाऊ बहीण. भाऊ बहीण